उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गटात खोका युद्ध सुरू झालाय. चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव गटातील नगरसेवकांवर प्रत्येकी 1 कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप केलाय. गोरेगावमधील 45 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. 9व्या मजल्यावर अनेक लोक अडकून पडले होते. सर्व रहिवाशांना वाचवण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की ते मुंबई बांगलादेश मुक्त करतील. बेकायदेशीर स्थलांतरिताचे कागदपत्र पडताळून रद्द केली जातील आणि दोषी आढळणाऱ्यांना हद्दपार देखील केलं जाईल असं त्यांनी म्हटलं. लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामुळे सोशल मीडियावर वापरकर्त्यांना रेल्वे आणखी किती जीव घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईच्या मालवणी म्हाडा परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एक नवजात बाळ सापडलंय. एका अज्ञात महिलेने मुलाचे प्राण वाचवलेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.